हम ही भारतीय, ये नारा लेकर के आज मीरा रोड में महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष सकपाल जी आए हैं। वो इस मुद्दे पे अपना क्या वक्तव्य रखते हैं, वो क्या कहना चाहते हैं और क्या संदेश देना चाहते हैं महाराष्ट्र को, आइए। काही दिवसांमध्ये हिंदी सक्तीचा असा त्याचा एक प्रचार झाला। मात्र तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा एक शासन निर्णय सरकारने काढला। 16 एप्रिलला शासन निर्णय काढल्यानंतर 17 एप्रिल पासून काँग्रेसने या विरोधातील भूमिका घेतली आणि सक्ती ही नसावी आणि तिसरी भाषा प्राथमिक शिक्षात अजिबात नसावी अशा प्रकारची भूमिका ही स्वीकारली। या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर तोंडी स्वरूपात शिक्षण मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी हा शासन निर्णय आम्ही रद्द करत आहोत अशा प्रकारचं खोटं बोलले, खोटं आश्वासन दिलं। मात्र शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शब्दांचा छल करून तो शासन निर्णय कायम ठेवला। त्यावर पुन्हा विरोधातील भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आणि ही काँग्रेस पक्षाची भूमिका असताना काही संघटना, भाषाविषयक काम करणाऱ्या, कार्यरत असणाऱ्या काही संस्था आणि काही राजकीय पक्ष यांनी देखील तशाच प्रकारची समांतर भूमिका घेतली। मात्र भूमिका काही ठिकाणी समांतर जरी असली तरी वैचारिक स्वरूपाची काँग्रेसची जी भूमिका होती ही संविधानिक स्वरूपाची होती। मराठी हा आमचा अधिकार आहे, मराठी आमची अस्मिता आहे आणि महाराष्ट्र हा भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी हे संस्कृती टिकवण्याचं एक जबाबदारी आणि काम हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाचं हे आहे। मात्र तद्वतच संविधानाच्या अनुसूची 8 नुसार ज्या सर्व 22 भाषा आहेत या 22 भाषांच्या संदर्भात आम्हाला आदर आहे। तर दुसरीकडे कुठेतरी मराठी विरुद्ध हिंदी असा एक सामना सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून लावला गेला। तसं पाहिलं तर ते नेहमीच भारत विरुद्ध पाकिस्तान, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ही जात विरुद्ध ती जात असं पोलरायझेशन करत असतात। यावेळेस त्यांनी एक कुटील डाव हा हिंदू विरुद्ध मराठीचा त्यांनी रचला। सरतेशेवटी होत असणारा सर्व विरोध हा बघता हा शासन निर्णय सरकारने हा मागे घेतलाय। मात्र नरेंद्र जाधव समितीची लटकती तलवार ही त्यांनी तशीच अजून मराठीच्या डोक्यावर नव्हे तर महाराष्ट्राच्या डोक्यावर महाराष्ट्र धर्मावर ही लटकत त्यांनी एक ठेवलेली आहे। आम्ही त्यांचा हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही ही देखील काँग्रेस पक्षाची आणि समन्वय समिती सारख्या दीपक पवारांसारख्या काही अभ्यासकांची आमची समांतर अशा स्वरूपाची भूमिका आहे। तर कुठे राजकारण झालं आता आठवतं घ्या अशा प्रकारचा सूर कुठे आवळला जात आहे त्या संदर्भात आमचा कुठलाही आक्षेप, हरकत ही कुठल्याही स्वरूपाची नाही। आमचा मुद्दा हा स्पष्ट स्वरूपाचा आहे, विविधतेत एकता ही भारत की विशेषता हे म्हणत असताना इतर भाषांचाही आदर। तर मराठीला आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठीच्या अनुषंगाने आम्ही अन्याय खपून घेणार नाही हा त्यामागचा एक आमचा अजेंडा आहे। हिंदी भाषेचा आग्रह का तर हिंदी, हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र अशा स्वरूपाची एक मांडणी ही भारतीय जनता पक्षालाही करायची आहे आणि हिंदी ज्या ठिकाणी बोलल्या जाते त्या ठिकाणी कमळ उगतं अशा प्रकारचा त्यांचा भ्रम आहे। आणि त्याकरता आमचाही त्यांना एक प्रतिप्रश्न आहे की मराठी संत वाङ्मय हे हिंदू धर्मात बसत नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा भाजपला आणि हिंदुत्वाला मान्य नाही का? गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांचं साहित्य मान्य नाही का? आमच्या बोलीभाषेतील शब्द हे आपल्याला मान्य नाहीत का? असे समांतर अनेक प्रश्न हे त्यानिमित्ताने उपस्थित होतात। यावर आम्ही योग्य वेळी उहापोह केलेला आहे ही आमची कट्टरतेची भूमिका आहे। तुर्तास आम्ही मीरा रोड या ठिकाणीच का आलो? मीरा रोड या ठिकाणी भाषेच्या नावावर जो धिंगाणा घातला गेलेला आहे त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो आणि अलीकडच्या काळात मीरा रोड हे यातलं एक तणावाचं एक क्षेत्र दुर्दैवाने निर्माण झालं। यामध्ये आज आम्ही मराठी आहोत आणि आम्ही भारतीय आहोत ही एक सामंजस्याची नव्हे तर ही एक शाश्वत भूमिका घेऊन आज मीरा रोड या ठिकाणी काँग्रेस पक्षाने एक आपली भूमिका आणि आपला अजेंडा जो आहे हा इथे जाहीर केलेला आहे। आणि या सोबतच सर्वांनी, महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी मराठीचा आदर करावा, मराठी भाषा बोलण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, मराठी भाषा शिकावी। मराठी येत नाही म्हणून कोणाला जर छळल्या जात असेल तर तेही चुकीचं आहे आणि मी मराठी बोलणार नाही हे म्हटलं जात असेल तर तेही चुकीचं आहे। या दोन्ही भूमिकेचं आम्ही समर्थन करत नाही। सरतेशेवटी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मराठीच्या अनुषंगानं आम्ही कोणाला मारणार नाही
आम्ही मराठी सर्वांना शिकवू आणि मराठी भाषा टिकवू, ही मी मराठी आणि मी भारतीय ही भूमिका घेऊन आज आम्ही या ठिकाणी मीरा रोड आलेलो. सतपाल जी ने स्पष्ट रूप से कहा है कि मराठी महाराष्ट्र की भाषा है, मूल भाषा का आदर सभी को करना चाहिए, लेकिन उसके साथ ही दूसरी भाषाओं का अनादर नहीं होना चाहिए. उन्होंने कहा हम मराठी बचाएंगे, मराठी सिर्फ बोलेंगे बुलवाएंगे नहीं, मराठी हम सिखाएंगे, मराठी बचाएंगे. इस मुद्दे को लेकर के वो जनता के बीच में गए हैं. उन्होंने कांग्रेस की भूमिका स्पष्ट की और बताया कि कांग्रेस आने वाले दिनों में इसको एक मुहिम के रूप में छेड़ेगी और जन जन तक यह पहुंचाएगी. मैं ओपी सिंह, आपका सहयोग के लिए धन्यवाद.